नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अनिल महापुरे स्टडी स्टुडिओ मध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आज आपण भारतीय भाषा याविषयी या टॉपिकवर व्हिडिओ बनवत आहे। चला तर मित्रांनो बघा, भारतीय भाषा आपण मॅपच्या सहाय्याने समजून घेणार आहोत। भारतीय भाषा समजण्यापहिले आपल्याला भारतीय भाषाविषयी काही तथ्य माहित असणे खूप आवश्यक आहे, ते आपण बघूयात। त्यानंतर मॅपद्वारे आपण भारतीय भाषांचा अभ्यास करूया। चला तर भारतीय भाषाविषयी आपण काही खूप इम्पॉर्टंट असे फॅक्ट बघूया। आता बघा, फॅक्ट बघण्याआधी मी तुम्हाला सांगतो की भारतामध्ये एकूण 1652 भाषा बोलल्या जातात, हे सुद्धा तुम्ही लक्षात ठेवा। भारतामध्ये एकूण ज्या आपल्या भाषा बोलल्या जातात ना, त्या 1652। भारतामध्ये एकूण 1652 भाषा बोलल्या जातात, हे सुद्धा तुम्ही इथे लक्षात ठेवा। आता हे जे 1652 भाषा आपल्याला दिसतात, ह्या 1961 च्या जनगणनेनुसार आहेत, हे सुद्धा तुम्ही लक्षात ठेवा। जेव्हा 1961 मध्ये भारताची जनगणना केली गेली, तेव्हा भारतामध्ये एकूण 1652 भाषा बोलल्या जात होता, असा निर्देश काढण्यात आला होता। बघा, भारतामध्ये सर्वात ओल्ड म्हणजे सर्वात जुने ज्या भाषा आहेत, हे सुद्धा लक्षात ठेवा। भारतामध्ये सर्वात जुन्या ज्या भाषा आहेत त्या एक म्हणजे तामिळ, बघा तामिळ, आणि दुसरी म्हणजे संस्कृत। ह्या ज्या भारतातील आहेत ह्या सर्वात जुन्या भाषा आहेत। सर्वात प्राचीनतम भाषांमध्ये यांचा दोन भाषांचा समावेश होतो, एक तामिळ आणि संस्कृत। आता बघा, भारतीय जे संविधान आहे त्यामध्ये कलम 343 मध्ये बघा, भारताची व्यावहारिक भाषा म्हणजे संपूर्ण भारतामध्ये आपण जो काही व्यवहार करू तो दोन भाषेमध्ये करता येतो, म्हणजे दोन भाषेचा उल्लेख केला आहे। एक म्हणजे हिंदी, बघा हिंदी आणि इंग्रजी, अशा दोन प्रकारच्या व्यावहारिक भाषा आपल्याला कलम 343 मध्ये देण्यात आल्या आहेत। ह्या आपल्या संघराज्याच्या व्यावहारिक भाषा आहेत दोन, यामध्ये ह्या आपल्या संपूर्ण भारतामध्ये ह्या व्यावहारिक भाषा आहेत। आता भारतीय राज्यघटनेच्या 8व्या अनुच्छेद मध्ये 8व्या परिशिष्टामध्ये लक्षात ठेवा, भाषा ह्या एकूण 22 भाषांचा समावेश आहे। बघा, भारतीय संविधानाच्या 8व्या परिशिष्टामध्ये एकूण 22 भाषा देण्यात आलेल्या आहेत, 22 भाषांचा निर्देश करण्यात आलाय, तर हे सुद्धा तुम्ही लक्षात ठेवा। आता हे 8व्या परिशिष्ट मध्ये आहेत, हे कसं लक्षात ठेवायचं बघा, आपण जे लँग्वेज इंग्रजीमध्ये तुम्ही लँग्वेज शब्द लिहिसाल तर त्यामध्ये 8 अल्फाबेट आपल्याला बघायला मिळतात, म्हणून 8व्या परिशिष्टामध्ये एकूण 22 भाषा देण्यात आल्या आहेत, अशा प्रकारे सुद्धा तुम्ही लक्षात हे ठेवू शकता। चला तर मित्रांनो बघा, आता आपण काही ठळक वैशिष्ट्ये भारतीय भाषेविषयी जाणून घेतले की 1961 च्या जनगणनेनुसार भारतामध्ये एकूण 1652 भाषा बोलल्या जात होत्या। सर्वात प्राचीन भारतीय भाषा ज्या आहेत त्या म्हणजे तामिळ आणि संस्कृत आहेत, आणि भारतीय संविधानाच्या कलम 343 मध्ये भारताच्या ज्या व्यावहारिक भाषा आहेत हिंदी आणि इंग्रजी ह्या दोन भाषांचा समावेश आहे, आणि परिशिष्ट 8 मध्ये भारतीय एकूण 22 भाषांचा समावेश करण्यात आला आहे। 8 परिशिष्ट लक्षात ठेवण्यासाठी आपण काही ट्रिक वापरू शकतो। इंग्रजीला भाषेला जर इंग्लिश मध्ये आपण लँग्वेज म्हणतो आणि लँग्वेज मध्ये एकूण 8 अल्फाबेट असतात, त्यावरून आपण 8 परिशिष्ट सुद्धा लक्षात ठेवू शकतो। चला तर मॅपच्या आधारे आपण प्रादेशिक भाषा समजून घेऊया। आता बघा, प्रादेशिक भाषा म्हणजे कोण्या राज्यामध्ये कोणती भाषा बोलली जाते हे आपण समजून घेऊया। आता बघा, सर्वात वरती आपल्याला इथे पहिले जम्मू काश्मीर आणि लडाख हे एक जम्मू काश्मीर म्हणून राज्य होतं, परंतु याचं विभाजन करून जम्मू आणि काश्मीर आणि लडाख असे दोन केंद्रशासित प्रदेश करण्यात आले। बघा, हे जे राज्य आहेत हे आहे लडाख, बघा हे लडाख आहेत, आणि लडाखची जी भाषा आहेत बघा, जी प्रादेशिक भाषा आहेत ती आहे डोंगरी, हे सुद्धा तुम्ही लक्षात ठेवा। आणि ह्या ज्या 22 भाषा प्रादेशिक भाषा आहेत या संविधानातील कलम 343 परिशिष्ट 8 मध्ये बघा, परिशिष्ट 8 मध्ये समाविष्ट करण्यात सुद्धा आलेल्या आहेत। बघा, लडाखची जी प्रादेशिक भाषा आहे ती आहे डोंगरी। त्यानंतर एक केंद्रशासित प्रदेश आपल्याला इथे बघायला मिळतो, आणि तो आहे काश्मीर। काश्मीरची जी प्रादेशिक भाषा आहे ती आहे काश्मीरी, बघा काश्मीरी। त्यानंतर आपण खाली आलोच तर आपल्याला आणखी एक राज्य बघायला मिळतं। फॅक्ट तुम्ही लक्षात ठेवा, जे काश्मीरचे आहे ना, उर्दू सुद्धा प्रादेशिक भाषा आहेत। इथे उर्दू आणि काश्मीरी अशा दोन प्रकारच्या भाषा बोलल्या जातात, हे सुद्धा तुम्ही लक्षात ठेवा। त्यानंतर इथे आपल्याला एक राज्य बघायला मिळतं आणि ते म्हणजे पंजाब। पंजाबची जी प्रादेशिक भाषा आहे ती आहे पंजाबी, बघा इथं पंजाबी भाषा ही बोलली जाते। त्यानंतर आपण इथे गेलो तर आपल्याला इथे भारतातील सगळ्यात मोठे राज्य म्हणजे क्षेत्रफळानुसार सर्वाधिक मोठे राज्य म्हणजे राजस्थान बघायला मिळतं, आणि राजस्थान बघा एकूण किती, राजस्थानची जी प्रादेशिक भाषा आहे ही हिंदी आहे, परंतु हिंदी ही फक्त राजस्थानची नसून अन्य राज्यांची पण आहे, ते मी तुम्हाला सांगतो। बघा, एक तर आपल्याला इकडे वरचं एक राज्य बघायला मिळतं काळ्याने तुम्हाला मार्क करतो, जे की तुम्हाला लक्षात येईल। इथे एक राज्य आहे ते म्हणजे हिमाचल प्रदेश, बघा इथे एक राज्य आहे हिमाचल प्रदेश। त्यानंतर इकडे जर आपण गेलो तर आपल्याला इथे बघायला मिळतं
हे जे राज्य आहेत हे आहेत हरियाणा. त्यानंतर आपण इकडे गेलो तर आपल्याला इथे बघायला मिळतं बघा, हे जे राज्य आहेत हे आहेत मध्य प्रदेश, म्हणजे याला आपण MP म्हणतो, मध्य प्रदेश. त्यानंतर इथे UP उत्तर प्रदेश. त्यानंतर इकडे आपण इथे गेलो तर आपल्याला बघायला मिळतं इथे बिहार. त्यानंतर बिहारच्या खालीच आपल्याला एक राज्य बघायला मिळतं ते म्हणजे झारखंड बघा, ते म्हणजे झारखंड. आणि त्यानंतर आपण इकडे खाली आलो तर आपल्याला इथे एक राज्य बघायला मिळतं ते म्हणजे छत्तीसगड. अशा एकूण बघा किती राज्याच्या ह्या आपल्याला हिंदी भाषा बघायला मिळतात बघा. एक म्हणजे राजस्थान बघा, दुसरं पंजाब, पंजाब नाही दुसरं म्हणजे इथे आपल्याला मिळतं हरियाणा, हिमाचल प्रदेश इथे बघायला मिळतं हरियाणा 1, 2 आणि 3, उत्तर प्रदेश 4, मध्य प्रदेश 5, छत्तीसगड 6, झारखंड 7 आणि बिहार 8, असे एकूण 8 राज्यांची ही प्रादेशिक भाषा आपल्याला हिंदी बघायला मिळते. हे सुद्धा तुम्ही इथे लक्षात ठेवा. त्यानंतर आपण इकडे खाली आलो बघा, आपण इथे खाली आलो तर इथे राज्य आहेत गुजरात बघा इथं. आणि गुजरातची जी प्रादेशिक भाषा आपल्याला बघायला मिळते ती म्हणजे गुजराती बघा. गुजरातची प्रादेशिक भाषा आपल्याला बघायला मिळते गुजराती. त्यानंतर आपण जसं जसं खाली गेलो बघा इथे आपल्याला बघायला मिळतं महाराष्ट्र राज्य बघा. हे आहेत आपलं महाराष्ट्र राज्य आणि महाराष्ट्राच्या राज्याची जी प्रादेशिक भाषा आहे ती आहेत मराठी. महाराष्ट्रामध्ये मराठी बोली बोलल्या जाते. आणि इथे बघा इथे जराशी आपल्याला कोकणी सुद्धा बघायला मिळते. महाराष्ट्रामध्ये कोकणी सुद्धा भाषा ही म्हणजे मुंबई साईडने कोकणात गेलं तर आपल्याला कोकणी भाषा ही बघायला मिळते. जे की इथे गोवा जे राज्य आहे गोवा बघा, गोवा राज्य म्हणजे सुद्धा आपल्याला कोकणी भाषा ही बघायला मिळते. त्यानंतर आपण खाली गेलो तर आपल्याला इथे कर्नाटक राज्य बघायला मिळते बघा, कर्नाटक. आणि कर्नाटक मध्ये जी कर्नाटकची प्रादेशिक भाषा आहे ती आपल्याला कन्नड, कर्नाटकमध्ये कन्नड भाषा ही बघायला मिळते. त्यानंतर आपण खाली गेलो तर आपल्याला इथे केरळ राज्य बघायला मिळते बघा. कर्नाटकच्या खाली इथे बघा इथे आपल्याला केरळ राज्य बघायला मिळते. आणि केरळची जी प्रादेशिक भाषा आहे ती आहे मल्याळम. मल्याळम बघा. आपण दक्षिण भारतामध्ये उत्तरेकडून दक्षिण भारताकडे पश्चिमेकडील भाग पूर्ण पाहिला. हिंदी भाषा 8 राज्य ती सुद्धा आपण बघितले. त्यानंतर आपण इथं आता केरळचं बघितलं. आता बघा आपण पूर्व साईडला गेल्यास आपल्याला इथे तामिळनाडू राज्य बघायला मिळते बघा. इथे जे आहे इथे आपल्याला तामिळनाडू राज्य बघायला मिळते. आणि तामिळनाडूची जी प्रादेशिक भाषा आहे ती आहे तामिळ, जी की भारताची प्राचीन भाषापैकी एक आहे बघा. संस्कृत आणि तामिळ ही भारताची सर्वात प्राचीन भाषा आहे हे सुद्धा लक्षात ठेवा. आता इथे बघा इथे जे एक राज्य आहे बघा, उत्तरेला गेलं आपल्याला इथं उत्तराखंड म्हणजे UK राज्य बघायला मिळतं बघा. हे जे राज्य आहे UK हे म्हणजे उत्तराखंड, याची प्रादेशिक भाषा आहे संस्कृत बघा. उत्तरेला संस्कृत आणि दक्षिणेला तामिळ ह्या ज्या 2 भाषा आहेत ह्या तुम्ही लक्षात ठेवा बघा. हे संस्कृत आणि तामिळ ह्या भारताच्या सर्वात प्राचीनतम भाषा आहेत, प्राचीनतम भाषापैकी आहेत. तामिळनाडूची तामिळ आणि UKची संस्कृत. फक्त UK म्हणजे उत्तराखंड असं राज्य आहे की त्याची प्रादेशिक भाषा ही आपल्याला संस्कृत बघायला मिळते आणि ते एकमेव आहे बघा. त्यानंतर आपण इथे जर पाहिलं थोडं इथे उत्तर प्रदेशमध्ये हिंदी तर बोलल्या जाते आणि काही प्रमाणात बघा इथं मैताली सुद्धा भाषा बोलल्या जाते बघा. उत्तर प्रदेशमध्ये मैताली ही प्रादेशिक भाषा सुद्धा बोलल्या जाते. इथे बघा हे भारताचं सर्वात नवीनतम जे राज्य आहे बघा, भारताचं बनलेलं सर्वात नवीनतम राज्य जे आहे तेलंगणा बघा. दुसरा कलर घेतो म्हणजे तुम्हाला ठळक दिसेल ते बघा, ब्लॅक कलरने लिहू आपण. इथे जे राज्य आहेत ते आहेत तेलंगणा. तेलंगणाची जी प्रादेशिक भाषा आहे ती आपल्याला बघायला मिळते तेलुगू बघा. आपण भारतीय संविधानामध्ये ज्या 22 प्रादेशिक भाषांचा समावेश आहे त्या भाषेचा राज्यवाईज आपण मॅपच्या सहाय्याने समजून घेत आहे, जेणेकरून तुम्हाला मॅपच्या सहाय्याने हे लक्षात येईल. त्यानंतर आपण वरती गेलो तर आपल्याला इथे बघा एक राज्य आहे, इथे राज्य बघायला मिळतं आपल्याला ओडिसा. आता जे ओडिसाची प्रादेशिक भाषा आहे ते आपल्याला बघायला मिळतात ओडिया.
त्यानंतर इथे एक राज्य आपल्याला आणखी बघायला मिळतं, ते म्हणजे पश्चिम बंगाल. बघा, हे जे राज्य आहेत हे पश्चिम बंगाल आहे आणि पश्चिम बंगालची प्रादेशिक जी भाषा आहे ते आहेत बंगाली. बघा, आतापर्यंत आपण 22 पैकी किती भाषांचा अभ्यास केला ते बघूयात. बघा, एक काश्मीरी, हिंदी, गुजराती, मराठी, कोकणी, कन्नड, मल्याळम, तामिळ, तेलुगू, ओडिया, संस्कृत, मैताली अशा एकूण आतापर्यंत आपण 17 भाषांचा अभ्यास केलेला आहे. बघा, त्यानंतर आपण भारताच्या पूर्वेकडील राज्य जे बघितले त्यामध्ये बघा, इथे आपल्याला एक राज्य बघायला मिळतं. हे जे राज्य आहेत हे राज्य आहेत मणिपूर. बघा, हे जे राज्य आहेत मणिपूर. आता मणिपूरची प्रादेशिक जी भाषा आहे त्या आहेत मैतेई. बघा, मैतेई ही मणिपूरची प्रादेशिक भाषा आहे. त्यानंतर आपण मणिपूरच्या वरती इथे हे जे राज्य आहेत बघा, कलर चेंज करतो जेणेकरून तुम्हाला समजायला येईल. इथे इथे जे राज्य आहेत बघा, हे जे राज्य बघायला आपल्याला मिळतं ते आहेत आसाम. आणि आसामची जी भाषा आहेत बघा, हे जे राज्य आहेत आसाम, आसामची जी आहेत ते आहेत आसामी. त्यानंतर आपण जर वरचे बघितलं बघा,